आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकरी एकजुटीचा विजय हो। जय जवान, जय किसान। जान म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकरी एकजुटीचा विजय हो। जय जवान, जय किसान। जय जवान, जय किसान। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, अरे अपना विरोध प्रहार. या शर्टवर लिहिलंय सर्व जाती धर्म पक्षपंथ सोडून शेतकऱ्यांसाठी एकत्र या. आज तागायत विविध मार्गाने बच्चूभाऊंनी आंदोलन केले, उपोषण केले, 7 दिवस अन्नत्याग केला. आमच्या आदरणीय बच्चूभाऊंनी एक अन्नाचा कण खाल्ला नाही तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की 17 विविध पद्धतीच्या मागण्या आहेत, त्याची प्रमुख मागणी जी आहे ते शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा. आणि तुम्ही कृषीप्रधान देश म्हणवता, कुठं कृषीप्रधान देश आहे? शेतकऱ्यांना जर इथं कोण विचारत नाही, शेतकऱ्यांना जर वेळोवेळी कृषी मंत्री हिणवतात तर मग आम्ही मागण्या मान्य करण्यासाठी किंवा मागण्या हे करण्यासाठी आम्ही चक्का जाम करणारच. मग त्याला हिंसक वळण लागू दे किंवा आम्ही अटक होऊ, आम्ही जेलमध्ये जाऊ. पण आम्हाला जे काही आहे ते 7/12 कोरा, 7/12 कोऱ्याची तारीख मिळणं कधी तुम्ही करणार आहे ही तारीख मिळणं फार गरजेचं आहे. आता बच्चूभाऊंनी आताच अमरावतीमध्ये सांगितले जोपर्यंत आम्हाला तारीख देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. जर आता हे भगतसिंग मार्गाने आंदोलन आहे आम्ही मंत्रालयात घुसू. आमची मागणी गेल्या 6 महिन्यापासून हीच आहे. बच्चूभाऊंनी रायगडमध्ये 3 दिवसाचं उपोषण केलं, त्यानंतर मोजरीमध्ये 8 दिवसाचं उपोषण केलं, त्यानंतर 138 किलोमीटरचा पायी 7/12 कोरा यात्रा काढली. आमची मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. तुम्ही जे निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं की 7/12 कोरा कोरा कोरा, तुम्हीच सांगितलं होतं. एकीकडे सांगता बटेंगे तो कटेंगे, दुसरीकडे सांगता 7/12 कोरा. भांडणं लावता शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवता आणि नंतर सांगता अभ्यास करू, समिती नेमू. मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज त्या ठिकाणी एका दिवसात कायदा पारित करून त्या ठिकाणी माफ करता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणलं की तुम्हाला अभ्यास करावा लागतो. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मागची कर्जमाफी आम्ही दिली त्यातून काय फायदा झाला. अरे बाबा, मागची कर्जमाफी झाली कुणाला? तुमचेच कारखानदार, तुमचेच उद्योगपती यांना कर्जमाफी झाली. कारखानदारांनी त्या ठिकाणी 4 एकर उतारावर कर्ज काढलेलं असतं 25 लाख, ते कारखानदाराचं माफ झालेलं असतं. आणि शेतकऱ्यांचं, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा उतारा असतो 25 एकराचा, तिथं पिकतं फक्त 10,000चं. आणि अशा शेतकऱ्यांना तुम्ही बाजूला ठेवता. तर आमची अशी मागणी आहे, अभ्यास जरूर करा पण अभ्यास हा शेतकऱ्यांच्या नरडीपर्यंत पोहोचण्याचा नसावा. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. रोज 8 तासाला 5, त्या ठिकाणी एका दिवसात 8 आत्महत्या होत आहेत. हे जर तुम्हाला दिसत नसेल तर शेतकऱ्याचं मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग 6,000 रुपये पेन्शन आमची मागणी आहे. नाही तर तुमचे जे नालायक मंत्री आहेत, एक रमी खेळतोय, एक हनी ट्रॅप मध्ये, एक डान्स बार मध्ये बाया नाचवतोय, अशा प्रकारचे मंत्री आम्हाला काय घेणं देणार? अरे तुम्ही बी नाचा पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापूर पुणे हा महामार्ग अडवण्यात आलेला आहे. एकीकडे राज्यामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण राज्य चक्काजाम करून प्रहारने या ठिकाणी त्यांना बंद पाडलेलं आहे. आणि हेच ताकद, हे बच्चूभाऊची ताकद हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी असंख्य दिव्यांग बांधव, प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत. एकीकडे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करतो. त्याची तारीख अजूनही जाहीर झाली नाहीये. हे फसवेगिरी करणारी सरकार आहे, बदमाश लोकांची सरकार आहे. या ठिकाणी रम्मी आणि या ठिकाणी जे ना महिलांचे जे ना लफडे करणारे हे लोक आहेत. आणि हे लोक सरकारमध्ये बसल्यानंतर यांना काय करणार आहे? आज दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. ते 8 शेतकरी कोण आहेत? तर ते 8 शेतकरी हिंदू आहेत. मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो, सरकारमधले आमदार नितेश राणे असेल, परेळकर असेल, संग्राम जगताप असेल, हे आमदार वारंवार हिंदू आणि मुसलमान करत असतात. तर तुमच्यात हिंमत असेल तर 8 हिंदू शेतकरी दररोज जे आत्महत्या करतात, तर तुमच्यात जर दम असेल तर मुस्लिम शेतकऱ्यांची कर्जमाफी सोडून द्या. हे मुस्लिम जमातीच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रयत्न करू, पण हिंदू शेतकऱ्यांची, राज्यभरातील हिंदू शेतकऱ्यांची तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी करा. तर हा मर्द, हे सरकार मर्द आहे हे आम्ही असं समजल. नाहीतर हे सरकार नामर्द आहे. अशा प्रकारचे फलक प्रहार राज्यभर लावल्याशिवाय राहणार नाही.